आधी वदावा सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो। मना वासना दुष्ट कामाने, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारी घडे हो जनीची, घडे हो जनीची, नको रे मनारी। वीर समर्थ पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, औनी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दोग महाराज की जय, सब संतन की जय। ठीक आहे, अशा पद्धतीने आलं तर लक्षात सगळ्यांच्या। आणि मगाशी सांगितलं तुम्हाला आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या व्यक्तींचं योगदान आहे। छत्रपती शिवरायांचा जन्म शिवलिंग किल्ल्यावर झाला, तुकाराम महाराजांचे गुरु हे कोटूरला आहे, आणि म्हणून ते म्हणतात, हे सज्जना, हे मना, तुला जायचं असेल ना तर तू भक्तीच्या मार्गाने जा। अनेक मार्ग आहेत जाण्याचे, पण भक्तीचा मार्ग हा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा मार्ग आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा 9व्या अध्यायामध्ये मनाला उपदेश केला, आणि ते म्हणतात की तरी झडझडोरी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावशी अव्यंगानी जधाम माझे। हे अर्जुना, तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल ना तर अजूनही वेळ गेलेली नाही, तरी झडझडोनी वहिला निघ, लगेच ओठ, वेळ गेली नाही। ये भक्तीची ये वाटे लाग, या भक्तीच्या मार्गाने तू ये, जिया पावशी अव्यंगानी जधाम माझे। जर तू या मार्गाने आलास ना तर माझ्यापर्यंत तू येऊन मिळशील, आणि शेवटी आपणच भगवंत आहोत याची माणसाला जाणीव होईल। पुढच्या ओळीमध्ये माऊलींनी असं म्हटलं की मग त्यासाठी काय करावं लागेल, तर तू मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते। माऊलींनी तेच सांगितलंय की तू माझ्या ठिकाणी तुझं मन एकत्र कर, आणि मग एकदा का माझ्या ठिकाणी तुझं मन एकत्र झालं की ज्या पावशी अव्यंगानी धाम माझे, आणि मग तू माझ्यापर्यंत आपोआप येऊन पोहोचशील। या ठिकाणी समर्थांनी सुद्धा तेच सांगितलंय, हे मना, तुला जर जायचं असेल ना तर त्या भक्तीच्या मार्गाने, मना सज्जना भक्तिपंथीची जावी, तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे। मग स्वभावतात लगेच तुला तो प्राप्त होईल, पण केव्हा वेळेला तू भक्तीच्या मार्गाने जाईल तेव्हा। आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? खा प्या मजा करा, एवढंच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे का? एवढं, याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, जीवनामध्ये येऊन काहीतरी वेगळं करायचं आहे। नुसतं खायचं प्यायचं मजा करायची। मोठी माणसं सुद्धा पाहतो किंवा समाजामध्ये सुद्धा लोक पाहतो, यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिबेत, खाना पिना मजा करना यही हमारा काम, जिस दिन यम की चिट्ठी आवे बोलो भाई राम। लाईफ इज ओनली टू एन्जॉय, जीवन म्हणजे फक्त मजा करणे, इट ड्रिंक अँड बी मेरी। या पलीकडे माणसाला जीवनाचा अर्थच कळत नाही।
मुलांनो, जीवन हे फार सुंदर आहे. जीवन कशासाठी आहे हे समजावून घ्या. आणि आपल्याला मानवी देह प्राप्त झाल्यानंतर किंवा हे सुंदर शरीर प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्या भगवंतापर्यंत जायचंय. आणि म्हणून तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, आपल्याला त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर भक्तीचा मार्ग हा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा मार्ग आहे. आणि म्हणून त्यांनी हा मनाला उपदेश केलेला आहे. देह जो शरीर जे आहे परत परत नाही मिळत बरं का, परत परत नाही मिळत. एक आंधळा माणूस आहे, आंधळा दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. त्याला दिवशी चालला होता, टाळ्या वाजवत होतो, विठ्ठल 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 अशा टाळ्या वाजवत चाललाय. अचानक एक कावळा येतो आणि तिच्या टाळीमध्ये सापडतो. त्याला असं वाटतं मी आंधळा आहे, पण कावळ्याला मात्र पकडलंय. तो काय करतो, राजाकडे जातो. आणि हेतू काय असतो त्याचा, जर राजाला आपण सांगितलं आंधळा सुद्धा कावळा पकडला तर राजा आपल्याला उत्तम काहीतरी बक्षीस देईल, काहीतरी बिदागी देईल. आणि म्हणून तो राजाकडे गेला आणि तो राजाला म्हणतो, महाराज मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, पण कावळ्याला मात्र पकडलंय. दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, कावळ्याला मात्र पकडलंय. राजा म्हणतो, बाबा रे, फार चांगली गोष्ट केलीस. दोन्ही डोळ्याने आंधळा सुद्धा कावळ्याला पकडलंस, फार चांगली गोष्ट केली. आता एक काम कर, हा कावळा सोडून दे आणि पुन्हा दुसरा पकडून आणून दाखव बरं. परत पकडता येणार आहे का? परत पकडता येणार आहे का? मानवी देह आपल्याला परत परत नाही, परत परत नाही. मुलांनो, माझ्याकडे लक्ष द्यायचं, प्रत्येकाला कॅप मिळणार आहे. त्यामुळं लक्ष कर. ते म्हणतात जगी निंदते सर्व सोडवून द्यावे. आणि काय ते म्हणतात की जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, जगी वंदते सर्व भावे करावे. लावूनच यायचं करूनच. झालंय का? तर आपल्याला पुढचं श्लोक घ्यायचा. चला, झालंय का सगळं? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. रे मना तुची शोधून पाहे, मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे. विवेकी देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भूमीत जावी. मना सांग पारा मना काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून पुढी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंथीची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, पिता बोलती सर्व ही जीव मीने. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून सर्व जाती. श्री हनुमान शिकुटे. 18 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये एक 12वा अध्याय आहे, बरोबर. त्याच्यातले काही किती श्लोक म्हणणार तू? त्याच्यातले 4 श्लोक बघा, संस्कृत आहेत ते श्लोक. मनाचे श्लोक तरी मराठी आहेत, ते तुम्हाला 20 पाठ करायला सांगितले. आणि तर संस्कृत मधले श्लोक पाठ केले. संस्कृत भाषा थोडी अजून अवघड आहे. अध्याय अर्जुन वाच एवं सत्यते भक्तास्त्वां पुष्पासुते एकसापेक्षर व्यक्तं तेषां उत्तमा. श्री भगवान वाच मय्या विष्णुमः वयं नित्ययुक्ता उपास्ते हृदया परियोपेतास्ते नियुक्ततमामता यत्वक्षरनिर्नेत्रमयुक्तं पद्पास्ते सर्वतरमचिन्त्यं च भूतस्थवचन्द्रं सनियन्द्रेन्द्राम सर्वतर समबुद्धे ते प्राप्नोति मामेव सर्वभूतैतेता क्लेशोऽधिकतरुतेषां व्यक्तासतेषाम् अव्यक्तायति दुःखं देहवद्भिरवापते. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनेन योगेन मां ध्यान्तोपास्ते तेषां समुद्धरता मृत्युसंसारसागरात्
भवानी श्रपार्थ मय्या वेशितेच मये मन आदस्व मयी बुद्धिनिवेश्य योशिषि मये वधोन संशय अथ चित्ताहु समाधा कृष्ण स्वप्नोषि मैत्रम अभ्यास यज्ञ तो मामी छातुन धनंजय अभ्यास ते समर्थोसी मत्कर्म परम मदतपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्सि आतपि शक्तोंषि कर्तुं मध्यगमाशित सर्वकर्म फलत्याग तथा कुर्यात् आत्मनात् श्रेयो ज्ञान अभ्यास ज्ञान ध्यान विशिष्टे ध्यानात् कर्म फलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भक्तियोग नाम द्वादशोऽध्याय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री बजरंग बली की जय श्री चारंग बाबा की जय संत की जय संदीप दुर्गुडे कोणत्या शाळेत आहे? जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा. अरे दुर्गुड पाटामध्ये. कुठल्या शिक्षकांनी शिकवलं तुला? राहुल पडवळ सरांनी शिकवलं. वा वा वा. जिल्हा परिषद शाळा. कुठल्या शाळेत आहे? कुठल्या शाळेत आहेस तू? पिंपरी पेंढार. जिल्हा परिषद सीताराम सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार. कितवीला आहेस तू? 5वी मध्ये. आता तू 6वीला. काय म्हणून दाखवणार आहेस? गणपती स्तोत्र. ठीक आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये प्रथम वक्रतुण्डश्च एकदन्त द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजवक्र चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूमवर्ण तथाष्टकं नवमं बालचन्द्रश्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्धेर पठेनरः न च विघ्नं भवेत् तस्य सर्वसिद्धिकरं पवो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिं जपेद गणपति स्तोत्रं षड्भिन्नासे फल लभते संवत्सरेण सिद्धि च लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणे वेच्च निकित्वा फल लभते तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकटनाशनं श्री गणपति स्तोत्रं सम्पूर्णं वसुदेवसुतं देव कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री स्वामी समर्थ. शिकवलं तुला हे? हा? एकवडे सर. तुला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? स्वतः शिकले. वा. की अगदी संस्कृतमध्ये पण अगदी व्यवस्थित त्यांनी हे उच्चार आणि उच्चारातील स्पष्टता होती. आणि खरं तर असा आपला विकास झाला पाहिजे. नुसतं तुम्ही मोठे झालात, IT मध्ये नोकरी केली, पॅकेज मिळवलं आणि संस्कार जर नसतील तर जीवनात काही अर्थ नाही. शिवाजी. त्यात मला विशेष आणखीन वाटलं की ही दोन्ही मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहेत आणि त्या शिक्षकांची नाव पण त्यांनी सांगितली की त्या शिक्षकांचं खरोखर कौतुक आहे की जिल्हा आपण म्हणतो खाजगी शाळा, परंतु खाजगी शाळांच्याच तोडीच्या आपल्या सरकारी शाळा सुद्धा असतात. पालकांना, आईबाबांना तुम्ही हे सांगा की आम्ही खाजगी शाळेत जाण्याच्या ऐवजी आम्ही सरकारी शाळेमध्ये शिकतो. सरकारी शाळा सुद्धा आपल्या सगळ्या डिजिटल झालेल्या आहेत. आपल्या शाळेचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील, त्या व्हिडिओमधून कितीतरी विद्यार्थ्यांची प्रगती कशी आहे हे सहज आपल्या लक्षात येतं. असो, आता फक्त तुमचे कमी द्या. सगळेजण म्हणा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा शारदा मूळ चत्वारी वाचा वन्यते सर्व भावे करावे तो मानवी धन्य होतो. वासना दुष्टी नको रे पौष्टिक आहार मुलांसाठी. संकल्प सोडू सोपा हे बदाम आहेत बघ. एक एक दोन दोन.
घोषे म्हणावे अन्न सेवित जावे